नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या 2024च्या पीक विम्या संदर्भातल्या महत्त्वाच्या अशा नवीन अपडेटमध्ये। तर पहिल्या टप्प्यामध्ये तुरळक का होईना पीक विमा वाटप झालेला आहे, परंतु त्यामध्ये अद्यापही काही शेतकरी असे आहे की त्या शेतकऱ्यांना ₹1 सुद्धा पीक विमा वाटप हे झालेले नाही। परंतु आता दुसऱ्या टप्प्यासाठी जे काही पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून, तर यामध्ये 34 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत। तर त्या 34 जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे, पहिल्या टप्प्यात किती पात्र करण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती पात्र करण्यात आलेले आहे, याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर त्यानंतर हेक्टरी किती मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, प्रति शेतकरी किती रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे किंवा फिक्स तारीख किती देण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील 34 जिल्ह्यातील पीक विमा वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यातील माहिती बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या व्हिडिओचा खूप फायदा होऊ शकतो। कारण तुम्ही जर पीक विम्यापासून वंचित असाल तर का वंचित आहे किंवा काय केल्याने तुम्हाला हा पीक विमा तुमच्या खात्यावरती येणार आहे, याची सविस्तर अपडेट आपण फक्त पुढच्या 5 मिनिटांमध्ये घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, 80,000च्या जे काही पहिल्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी पात्र झालेले आहे, तर त्यामध्ये जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 80,445 शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2024च्या दुसऱ्या टप्प्यातील वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर आपला नाशिक जिल्हा असेल तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी 81,590 शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यात पीक विमा पात्र करण्यात आलेला आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा असेल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 9,625 क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारपर्यंत जो काही पीक विमा आहे तो येत्या 2 दिवसांमध्ये लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे। तर त्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही व्यापकदृष्ट्या पीक विमा वाटप करण्यात येणार आहे, तर त्या पीक विम्यासाठी हे जिल्हे पात्र करण्यात आलेले। त्यानंतर कोल्हापूर असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 288 शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 1038 शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे। त्यानंतर 5वा जिल्हा आहे तो म्हणजे जालना। तर जालना जिल्ह्याचा आपण सरासरी बघितलं तर जालना जिल्ह्याची जी काही आकडेवारी आहे शेतकरी पात्राची, तर ते जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,15,000 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पीक विमा वाटप केलं जाणार आहे। त्यानंतर 6वा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 916 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर सोलापूर, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,83,591 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर जळगाव असेल तर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची काही सरासरी आकडेवारी आहे, तर ती आकडेवारी आहे 75,850 शेतकरी। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये 832 शेतकरी। तर संभाजीनगर जिल्हा अद्यापही पीक विम्यापासून वंचित होता, तर पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा या संभाजीनगर जिल्ह्याला लगेच वितरित केला जाणार आहे। तर त्यामध्ये 2,16,258 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर पालघर असेल तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा 170 शेतकरी, तर रायगडमध्ये 109 शेतकरी, तर वाशिम जिल्ह्यामध्ये 1,65,689 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्हा असेल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,35,751 शेतकरी, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4,716 शेतकरी। तर सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण सरासरी आकडेवारी बघितली तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,15,000 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। तर त्यामध्ये त्यानंतर गडचिरोली असेल तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,099 शेतकरी काही पात्र करण्यात आलेले आहे, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकर त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा दिला जाणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,94,660 शेतकरी, तर अमरावती जिल्ह्यामध्ये 1,15,415 शेतकरी। तर त्यानंतर धाराशिव जिल्हा असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 5,94,016 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,20,016 शेतकरी। परभणी जिल्ह्यामध्ये 4,90,886 शेतकरी। तर वर्धा जिल्ह्यातील आकडेवारी तर समोरच आलेली आहे, तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 17,397 शेतकरी हे पीक विमा कंपन्यांनी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा जो काही रखडलेला पीक विमा आहे तो लवकर त्यांच्या खात्यावरती ते 2 दिवसामध्ये वितरित केला जाणार आहे। त्यानंतर नागपूर जिल्हा असेल तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13,087 शेतकरी। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये
4,47,842 शेतकरी जे काय आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही शेतकऱ्यांची आकडेवारी आहे तर ती सरासरी 1,0724 शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. त्यानंतर धुळे जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यात सुद्धा 32,031 शेतकरी, तर पुणे जिल्ह्यामध्ये 2,434 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,301 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 461 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. आणि एवढे काही जिल्ह्यांचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये दुसऱ्या टप्प्यात जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. त्यानंतर नांदेड असेल तर नांदेड जिल्ह्याची जर आकडेवारी बघितली तर नांदेड जिल्ह्याची सरासरी 5 लाख शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर बीड जिल्हा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 8 लाख शेतकरी हे 8,13,649 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. आणि सरासरी आकडेवारी बघता बीड जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक पात्र करण्यात आलेले आहे दुसऱ्या टप्प्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्याचे दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा संदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेला आहे. तर आता यामध्ये हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरी यामध्ये 25% अग्रिमची जी काही रक्कम आहे ती सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद त्याचबरोबर कांदा या सर्व पिकांसाठी 25% अग्रिमचा पीक विमा हा मिळणार आहे. आणि यातच सोयाबीन पिकासाठी हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरी 5,500 ते 20,000 पर्यंत जी काही रक्कम आहे पीक विम्याची ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आणि इतर पिकांसाठी 4,500 ते 4,500 इतका जो काही पीक विमा आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाचा असं अपडेट आपण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.